ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना जे अंबडचं उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे नेण्यात आलेलं आहे. त्यांना तिथे बेडवर ठेवण्यात येईल अशा सगळ्या पेशंटला आणि सगळ्या पेशंटची काळजी घेतल्या जाईल अशी आम्ही हे करू. आणि जेवढे आमचे आता आम्ही पण कालपर्यंत काय केलं होतं, अंबड आणि घनसावंगी या तालुक्यातले जेवढे वैद्यकीय अधिकारी असतील, दुसरे डॉक्टर्स आमचे जे समुदाय आरोग्य अधिकारी करतात त्यांच्या हे लावलेल्या होत्या. पण आम्ही पूर्ण जिल्ह्यातले हे करतात. काय होतं, एकाच वेळेस आम्हाला पूर्ण PSC बंद नाही करता येत. काही तिथं अत्यावश्यक सुविधा तिथे एक मेडिकल ऑफिसर आम्हाला तिथे राहू द्यावा लागतो. पण बाकीचे जे एक जण असतील त्यांना आम्ही इथे बोलू. तसंच आम्ही सिव्हिल सर्जन आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे. सरांनी पण आम्हाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. तिथे 2 कार्डियक अँब्युलन्स सध्या उपलब्ध आहेत. आमच्या PSCच्या 3 रुग्णवाहिका पण उपलब्ध आहेत. तर जेवढं हे आहेत आवश्यक तेवढ्या उपाययोजना आणि तेवढं मेडिसिन सगळं आम्ही इथे उपलब्ध करून ठेवलेलं आहे. आणि कोणालाही त्रास झाला तर लगेचच त्यांच्यावर उपचार केला जाईल. आणि सगळ्यांनी पण सहकार्य करावं आणि प्रशासनाला माझं बोलणं हे जे आपले उपोषणकर्ते आहेत, मी त्यांना संख्या सांगितली की 93 उपोषणकर्ते आहेत सर. आणि याच्यामध्ये काही जणांना एका जणांना आमच्या सलाईन लावण्यात आलेलं आहे. 2 जण पेशंट आमचे रेफर करण्यात उपोषण करताना रेफर करण्यात आलेलं आहे. आणि बाकीच्यांना पण जास्त डॉक्टर्स जास्त यांची मदतीची थोडीशी गरज इथं आम्हाला भासणार आहे. तर त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. सरांनी सांगितलेलं आहे की तहसीलदार अंबड यांना इमिजिएट मी इथं पाठवतो आणि बाकी कशी तिथं आपल्याला सोयी अजून उपलब्ध करून देता येईल त्याबद्दल बोलू. मॅडम, इथं 200 लोक जवळपास बसलेले आहेत. तुम्हाला आधीच 93ची आधीच तुम्ही बंदोबस्त का नाही केला? तुम्हाला माहिती आहे आंदोलनाला लोक बसणार आहेत. तुम्ही म्हणताय की आमच्याकडे PSC बंद ठेवता येणार नाही. मग आधीच मागणी नाही का केली? डॉक्टर्स टीम जास्त मागितलं नाही? कालपर्यंत आमच्याकडे नक्की हे नव्हती, एक्झॅक्टली आकडा फायनल नव्हता की किती जण बसणार आहेत उपोषणाला. आम्हाला काल 5 वाजता माझ्या समोर निवेदन दिलं 181 लोकांचं. हो, आमच्याकडे त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत हे झालं. त्यानंतर सिव्हिल सर्जन काल इथे आलेले होते. आम्ही त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांची पण भेट घेतलेली आहे. सरांनी पण सांगितलेलं आहे की प्रत्येक 10 उपोषणकर्त्यामागे आपले एक वैद्यकीय अधिकारी राहतील. याप्रमाणे तुम्ही नियोजन करा. तिथे सगळे आम्ही बेड पण मागितलेले आहेत वडीगोद्री आपल्या PSC मधून. आणि जिथं बेड IV स्टँड याचं आणि कोणाला जर हे असेल तर इमिजिएट आपण कार्डियक अँब्युलन्स त्याच्यामधून रेफर करणार. टेम्पररी रुग्णालय इथं उभं करणार असं सांगण्यात आलं होतं. ते कधी उभं करणार आहे? कारण लोक वाढले इथं, तर तुम्ही किती जणांना घेऊन जाणार? मी ही जी मागणी आहे ती कळवते माननीय जिल्हाधिकारी साहेबांना. आणखी कळवलेली नाही की एवढे लोक बसलेले आहेत ते कळवलेलं आहे. मग इथं एक हॉस्पिटल उघडायला पाहिजे ना. एवढे लोक कसे कॅरी करणार तुम्ही? ही गोष्ट मी त्यांना कळवते. आमच्याकडून जेवढा आहे अत्यावश्यक सुविधा तेवढा आम्ही करणार आहोत. परंतु बऱ्याच जे आहेत उपोषणकर्ते ते नकार देत आहेत आणि त्यांनी कृपया करून उपचार घ्यावा ही काय म्हणतात त्याला विनंती आमची राहील. आणि तसं सहकार्य आपल्या सगळ्यांकडून पण अपेक्षित राहील. बघितलं आपण या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्याला माहिती दिली आहे. मी दुसरीकडचं चित्र तुम्हाला दाखवतो. बघतोय आपण की अशा पद्धतीनं जे आहेत या ठिकाणी उपोषण करते. आता एक हे कुणाची BP कमी झाले, कुणाचं शुगर कमी झालेलं आहे. त्यामुळे आज सकाळी सुद्धा 3 लोक या ठिकाणाहून उपचारासाठी पुढे नेलेले आहेत. आणि आणखी आता 5 लोक एकंदरीत जिथून हलवण्यात आलेले आहेत. आणि आपण बघू शकतो की बऱ्याच लोकांची तब्येत आता या ठिकाणी हालाकी होते. ठीक आहे, बोला. हलणार नाहीत, आम्ही उपचार घेणार नाहीत. आम्ही मेलो. जर आमच्या मेल्यानंच काय होणार असेल तर आम्हाला इथं बसून मरायचंय. आम्ही स्वइच्छेने आलो. आम्ही कोणतीही ट्रीटमेंट घेणार नाहीत अजिबात. आमच्या माणसाला काही जर झालं तर त्याला जबाबदार पूर्णपणे शासन असेल. आणि मी तुमच्या जे कोणतं चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला सांगतोय की आम्हाला इथं मरायचंय. हे आमचं ठरलेलं आहे. आम्हाला इथंच मरायचंय. उपचार घ्यायचं का नाही? आम्ही उपचार इथं बसून घेणार नाही. आम्ही मरणार. प्रत्येक जण इथला मरायला आलेला आहे. जर इथले लोकप्रतिनिधी पालकमंत्री इथं आलेले आहेत, कलेक्टर इथं आलेले आहेत. दादाचा जीव आमच्यासाठी तुटतोय. जीव एखादं मरल माता आम्ही उपचार घेणार नाही. जर तुम्ही मनोज दादाची दखल घेणार नसाल तर आम्ही कोणी उपचार करून घेणार नाही. कारण मनोज दादा म्हणजे आमचं हृदय. जर आज 3 दिवस झालेत पालकमंत्री इथं आला नाही, एकही मंत्री इथं आला नाही,
2-3 आमदार सोडले तर कोणी इथे यायला तयार नाही. जर तुम्ही दादाची दखल घेणार नसाल तर आम्ही इथंच मरू, पण आम्ही उपचार घेणार नाही. जोपर्यंत मनोज दादाला बोलणी करायला कोणी सरकारचा मंत्री येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणी उपचार घेणार नाही. आज आमचा सोबतीचा बीपी कमी झालाय. दादा, तुमची तब्येत कमी झाली, उपचार घ्यायला पाहिजे. उपचार घेणार नाही. उपचार घेणार नाही. तुम्ही उपचार घ्यायला पाहिजे दादा, तुमची तब्येत खराब आहे. नाही, उपचार नाही घेणार मी जोपर्यंत उपचार नाही घेणार मी. उपचार कोणी दखल घ्यायला तयार नाही. दादा उपचार घेऊस तर दादा उठोस तर मी उठणार नाही. एकही प्रतिनिधी तिथं जाऊन फक्त आपण उपचार घ्यायला तयार या ठिकाणी दिसत नाहीत. तर आपण बघतोय इकडे पेशंटची तपासणी केली जाते. आपण बघतोय तब्येत खराब होते, उपचार घ्यायला पाहिजे. सरकार आमचं तुमच्या मार्फत एकच म्हणणं आहे, सरकारने ताबडतोब मनोज दादांची भेट घ्यावी, तरच आम्ही उपचार घेणार. नाही तर आम्ही उपचार घेणार नाही. आमचे जीव गेले तरी या राज्यामध्ये या सरकारच्या काळामध्ये बघितलं आपण या ठिकाणी उपचार घ्यायला कुणी तयार नाही आहे. मात्र 3 ते 4 पेशंट आपण या ठिकाणी बघतोय, त्यांची तब्येत ढासळलेली आहे. या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय यांचा बीपी लो झालेला होता, यांचं शुगर कमी झालेलं आहे. त्यांना सुद्धा आपण बघतोय त्या ठिकाणी एकंदरीतच परिस्थिती थोडी गोंधळाची आहे. मात्र आपण या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी बघू शकतो. मुळात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बसणार आहेत तर अधिकच्या टीमची मागणी केली पाहिजे होती जिल्हाधिकाऱ्यांकडे. ज्या ठिकाणी बाजूबाजूच्या केंद्रातून त्यांनी डॉक्टर्स टीम्स इथं आणायला पाहिजे होत्या. मागे दुपारी एक अँब्युलन्स आली, त्यामध्ये स्ट्रेचर नव्हतं म्हणून लोकांनी आडाओडा केला. एकंदरीतच थोडा आरोग्य विभागाचा सुद्धा या ठिकाणी ढिसाळ कारभार दिसतोय. मात्र आता लोकांनी पूर्णपणे सांगितलेलं की या ठिकाणी जोपर्यंत सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणार नाही किंवा त्यांच्याशी बातचीत करणार नाही तोपर्यंत कुणीही उपचार घ्यायला तयार नाही. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराट.